बाबाजी सद्गुरु बस तुका कृपदानी बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु कालपासून आमचे पोलीस काही खात्याबाची मंडळी स्वयंपाकहालमध्ये रात्र दिवस डोळ्याचा दिवा लावून सेवा करतात. त्यांना मी अगोदर धन्यवाद देतो. ईश्वरांची सेवा, साधू संतांची सेवा, ईश्वराची सेवा, या सेवेचा फळ त्यांना मिळणार आहे. त्याच पद्धतीने इथे धावपळ करणारी काही मंडळी आहे, तेही शरीराकडे न पाहता खाऊन ते मनामध्ये त्यांना चिंता होती, बाबाची कसे वजनदार कशी बसता येईल, बसले कसे आपल्याला उचलले जाईल वगैरे. त्या युवान मंडळींना सुद्धा मी त्यांनी मेहनत केली, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आयडियाने पद्धती पावली आपापल्या जागेवर जाऊन बसतो, त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी खारीचा वाटा कोणी निस्बत दिले असतील, कोणी पोस्टभर दिले असतील, कोणी किलो दिला असेल, कोणी 2 किलो दिले असतील. साधू संतांच्या मुखामध्ये अन्न जावं या भावनेने दिले असतील तर त्याही पुण्याला गणना करता येणार, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि कालपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नसत्र चालू आहे. अन्नदान से दान नाही, गुरुदेव से देव नहीं. बाबा नेहमी म्हणायचं, चलते देव को कुछ लोग क्या पत्थर से खा, जितना देखो आत्मा उतना शालिग्राम. खाला 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 दानाचे भरपूर प्रकार आहेत. रात्री सहजानंद महाराजांनी सांगितलं, अन्नदान, वस्त्रदान, कंचनदान, सुवर्णदान, भूमिदान, गौदान, कन्यादान, मतदान. अजून काही हवं तर सांगा, तेवढाच ना. एवढे दान आहे, पण अन्नदानासाठी तुझं पुण्य जी गणना करता येणार इतका मोठा अन्नदानाला किंमत आहे. मला एक मुद्दा सांगतो. पांडवाने राजसूय यज्ञ केलं, सर्व भारतातल्या साधू संतांना त्याने आमंत्रित केलं. पण 2-4 लोक इतके चतुर होते का ते कोणाच्या यज्ञामध्ये जाऊच शकत नाही. दत्त, कपिल मुनी, यज्ञवल्क्य आणि सुखदेव महाराज हे महान योगी होते. योगी ब्रह्मवेता. त्याने ठरवलं
की आपण धर्मराजाच्या यज्ञामध्ये जाऊ. सौत श्रीकृष्ण परमात्मा साधू संत जेवतात, ते उष्टा काढतो. उष्टा काढतो हा शब्द समजला का आपल्याला? पतरवाळ्या उचलतो. पतरवाळ्या उचलायचे काम कोण करतो? श्रीकृष्ण परमात्मा. देवाचा हात उष्ट्याला लागतो तेव्हा त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे. तिन्ही चारी जण माणसाच्या रूपात न येता पक्ष्याच्या रूपात आले. आणि तिथं ईश्वर उष्टा टाकत होता. उरलेला भात शाक भाजी काही, कारण का आता माणसा तिसाच करतात ना. मध्ये मध्ये कालवी खावला आणि मेऱ्याला भात तिसाच उचल्या आपल्याला जात तिकडे आम्हाला काही पडत फक्त पोट भरलेला होणार. आम्ही अन्न खायचं का काय खायचं तेच करत. सिंधाईकरी इकडे गाव आहे. तर आपले वास्ताला मंदिर बांधला त्या काय सदाफळाजी महाराज त्यांनी 2-4 पौर्णिमाला मागे बरोबर इंजिनियर, वर्षर, डॉक्टर, ऑफिसर बघा दर पौर्णिमाला ते मंदिर बांधण्यासाठी कार्यक्रमाला त्यांनी पैसा दिला. वर्गणी जी दिली ती मग आपण आपली फुलाने पाकळी तेव्हा आपले त्याच्याबरोबर मदत करू लागतो. राम खिचडी बनवेल खाय ना कोणी 1 घास खाय ना कोणी 2 घास खाय ना तिसऱ्या पत्रवाळे मग तुम्हाला करता ते बेहडा बहुत सारा તમારા કરતા તો મકુ બેહડા બહુ સારા ગમેલામાં મક તમે અનાજ નાખો ધાન નાખો ગમે તમે મગ આ જીબલીથી ચાટી ચાટી નીકળે. આપણે તો મક માનવ કહેવામાં આવે છે. આપણા ધર્મ આવશે આપણે શીખડાવે. કારણ કે મારા ગુજરાતી નહીં બરાબર કે કાંઈ રીતે બોલા तुम्ही समजेल. आपणा करता तर मग बेहडा बो सारा. बेहडा म्हणजे इकडे सांगता आपले कधी दोबडा सांगता बिचारा चकित होई ગયા કે ભાઈ આ માણસ ક્યાંનો છે? ડાંગનો છે. ડાંગના માણસ એમ કે જંગલમાં રહેતા હોય દેવાવાળા માણસ આવો આપને ઉત્તર આપે ખરેખર આપણા આપણા કરતા બેહડા બહુ અન્ય આપણે અનાજની એમની કિંમત નહીં કરી. અને એ પૂર્ણ બ્રહ્મા ने गानाने कणला 1 कणला 12 महिना शेतकऱ्याला लागता कष्ट खोला. तर दोस्तो 1 अनाना कण आपले पिकवलं. ठीक आहे आपल्याला तिकडे जावं लागेल. विषयाकडे जाऊया. तर सांगायचं तत्व अन्नदानासारखं दान नाही. त्यांनी पुण्याही गणना करता येणार नाही. इतकं मोठं या अन्नदानाला पुण्य आपल्याला प्राप्त होईल. दुसरा उदाहरण हाँ आपला ते उदाहरण बाकी रही गया. या तिन्ही चारी लोक पक्षाने रूप मात्र जाय का देव उष्टा टाकलं त्याने हातनाच आपल्याला प्रसाद करूला. जदोस पत्रवाळ्यांना ढीक पडेल होता उष्ट्याना त्यावर पक्षाने रूपमा येईन ते एक दानायचे खा. स्वर्गामा घंटा वाजूला मળી गया. धर्मराजा एक आवाज एक होतो. अर्थात आपापाशी कोई घंटा हा नाही काही नाही आवाज एक होतो. श्री कृष्णाला विचारा देवा यो घंटाना आवाज कठून येते के धर्मराज तू महान भाग्यवान नाही का या ठिकाणी साधू संताला तुने आमंत्रित करून इच्छा भोजन पद्धतीने तू अन्नदान करीनास. आणि कोणीतरी आपल्या या कार्यक्रमामध्ये या भोजना काय आपल्या यज्ञामध्ये कोणी योगी येला योगी आणि तो योगी एक शीत खात असेल म्हणून तो घंटा वाजला. तू महान भाग्यवान आहेस. आम्ही भाग्याचे आम्ही भाग्याचे आम्ही भाग्याचे